subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का स्वागत है। 10th मराठी अंतर भारती ये 9वां पार्ट है तरफ। इसके प्रश्न उत्तर और स्वाध्याय की वीडियो में आप तमाम का स्वागत है। आपको हमारा वीडियो पसंद आए तो इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, इस वीडियो को आखिर तक देखिए। चलिए शुरुआत करते हैं। पहला प्रश्न है, आकृतियाँ पूर्ण करा। आर्किमिडीजचे गुण विशेष। ये इसके 4 गुण दिए हुए हैं। पहला है जिज्ञासु, उसके बाद दूसरा है होशियार, तीसरा है निरीक्षण शक्ति और चौथा है तार्किक विचार क्षमता। उसके दूसरे हिस्से का जवाब है, हायरो राजाचे गुण विशेष। भूमितीबद्दल आस्था आणि गुणित जणांचा चाहता। प्रश्न दूसरा है, योग्य पर्याय निवडा। आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता कारण। अब देखिए इसमें 4 ऑप्शन दिए गए हैं। इसका जवाब तीसरा है, तर्फेच्या बाबतीतील त्याची कल्पना प्रत्यक्षात आली। दूसरा है, असत्य विधान शोधा। अब ये 4 विधान दिए गए हैं, इसमें से जो चौथा विधान है वो इसका असत्य विधान है। सिराकुसस शहर सिसिला बेटावर वसलेले आहे, ये सही है। दूसरा तीसरा भी सही है। चौथा, रस्त्यावर अजिबात रहदारी न होती, ये असत्य विधान है, यानी गलत जवाब है। खालील शब्दासाठी आलेली पाठातील विशेषणे शोधा व लिहा। अब इसका जवाब अगली क्लिप में देखेंगे। घरे, सूर्यप्रकाश, गणित, मुकुट, दगड। छोटापासून छोटासा शब्द तयार होणे होतो तसे खालील शब्दांना सा प्रत्यय लावून शब्द तैयार करा व लिहा। यानी यहाँ पर हमने लाहेका लगाना है, सा यानी सफिक्स लगाना है और नए शब्द बनाना है। लहान से लहान सा, पुरे से पुरे सा, बारीक बारीक सा, नाही नाही सा। यह प्रश्न तीसरे का जवाब है। विशेषण लगाना है, जुनाट। घरे कैसी है? जुनाट घरे। सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश। मुकुट, रत्न जड़ित मुकुट। दगड, आगळ बंब दगड। गणित, क्लिष्ट गणित। 5वां है, खालील वाक्य प्रकारांचे योग्य अर्थ शोधा। अब इसके जो उत्तर है, पहला अ, टक लावून बघणे, तो एक सारे बघणे, एक सारखे बघणे। इसका उत्तर क्या है? एक सारखे बघणे। आ, काढता पाय घेणे, काढता पाय घेणे, निघून जाणे। ई, भांबावून जाणे, भांबावून जाणे, गोंधळून जाणे। गारहाने सांगणे, तकरारी करणे। यहाँ पर देखिए राइट का निशान लगाकर का जवाब दिया गया है। अचूक शब्द ओळखा। अब यहाँ पर भी राइट का निशान लगाया गया है और अचूक शब्द लिखा गया है। पहले का है वडीला सोबत, दूसरे का दूसरा है तालमीला, तीसरा है गारहानी। खालील दिलेल्या वाक्यातील क्रियापदे ओळखा व अधोरेखित करा। यानी क्रियापद आपको निकाल कर लिखना है। तो बघ मोर किती सुंदर, मुलांनी टाळ्या वाजवल्या, वैष्णवी सुंदर चित्र काढते, शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले। बघ वाजवल्या, काढते, विचारले। ये क्रियापद है, बघ वाजवल्या, काढते, विचारले। खालील काही म्हणी व त्यांचा अर्थ दिला आहे, त्यांच्या योग्य जोड्या लावा। अति तिथे माथी, थेंब थेंब तडे तसे तडे साचे, पळसाला पाने तीनच, एकावे जनाचे करावे मनाचे। अब स्वामत कृती है, पाठातील भला मोठा दगड हलवण्याची प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। दूसरा है, आर्किमिडीजच्या जागी तुम्ही असता तर त्यावेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते त्याची कल्पना करा व लिहा। पहले का उत्तर है, अतिथि तिथे माती। अति तिथे माती, देखिए अति यानी बहुत ज़्यादा, अतिथि बोले तो मेहमान को कहते हैं। तो अति तिथे माती यानी जहाँ बहुत ज़्यादा हो जाता है उसकी मिट्टी हो जाती है, यानी कोई भी काम खराब हो जाता है। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो। थेंब थेंब तड़े साचे, यानी बूंद बूंद तालाब बनता है, दरिया बनता है। थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालतंत्राने मोठा संचय होतो। ये कहावतें हैं। पळसाला पाने तीनच, कोठेही गेले तरी मनुष्याचा स्वभाव सारखाच असतो। एकावे जनाचे करावे मनाचे, यानी सबकी सुनना दिल की करना। सर्वांचा विचार घ्यावा परंतु आपणास योग्य वाटेल ते करावे।
ये पहले का उत्तर आहे, एका भल्या मोठ्या दगडाजवळ सारे लोक एकत्र गोळा झाले होते. गोंधळ गडबड चालली होती. छोट्या आरकीचे लक्ष तिथे वेधले गेले. त्याने पाहिले की लोक पहारी व शिगाल त्यांच्या पद्धतीने दगड हटवण्याचा प्रयत्न करीत होते, पण दगड काही केल्या जगाचा हलत नव्हता. आरकीला इतके दिवस त्याच्या डोक्यात असलेली कल्पना उमजली. त्याने तरफ तयार करायचे ठरवले. त्याने एका लांब लचक लाकडाचा ओंडका तयार केला. तो दगडाखाली खोल खुपसला. त्या ओंडक्याखाली त्याने लाकडाची एक गुंडेरी टेकू म्हणून ठेवली व दुसऱ्या टोकाशी लोकांना शक्ती लावायला सांगितली. हा म्हणता तो प्रचंड दगड सरकला, खड्ड्याबाहेर आला. आरकीची कल्पना प्रत्यक्षात आली. दुसरे का उत्तर आहे, आर्किमिडीज एवढा मी काही हुशार नाही. एकट्याने काम जमत नसेल तर सहकार्याने करावे, हे मला माहीत आहे. दगड हलवणे हे अवजड व एकट्याला जमणारे काम नव्हे, हे माझ्या लक्षात आले असते. मी आर्किमिडीजच्या जागी असतो तर मी सर्व माणसाला गोळा केले असते. एकजुटीच्या शक्तीने दगड हलवण्यात यशस्वी झालो असतो. दगड हटवण्यासाठी जी साधने लागतात ती लोकांच्या मदतीने आणली असती व त्यांचा योग्य वापर केला असता. अशा प्रकारे खड्ड्यातील दगड हटवण्याचा निर्धार केला असता. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी.